नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना जून 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे थोडा फसवाफसवीपासून सावधानता बाळगावी लागेल. काही गोष्टीत जाणून बुजून फसवणूक करणे, फसवणुकीला उद्युक्त करणे किंवा भरीस पाडणे अशा गोष्टी दिसून येतील. कोणाच्या तरी इन्फ्लुअन्समध्ये बोलण्यावर किंवा भाळून किंवा त्यांच्या एखाद्या अनुभवावर भाळून तुम्ही काही आपलं नुकसान करून घेऊ शकता. तर ही गोष्ट 100% टाळण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मुद्दाम मी तुम्हाला ही सावधानता बाळगावी म्हणून हे सांगतोय की फसवाफसवीचा असा हा महिना मला दिसून येतोय. कोणत्याही प्रकारे फसवणूक होण्याची शक्यता दिसून येते. प्रलोभनं, त्याचप्रमाणे ऑनलाईन विविध ट्रान्झॅक्शन, लिंक ओपन करून होणारे ट्रान्झॅक्शन, अशामध्ये आपल्याला आर्थिक संकटात आपल्याला लोटलं जाईल असं दिसून येतं. त्यामुळे संयम, सबुरी या 2 गोष्टींचा अवलंब करा आणि या गोष्टी टाळा. म्हणजे तुम्हाला काही कालांतराने कळेल तुम्ही किती मोठी गोष्ट प्राप्त करून घेतलेली आहे. काही गोष्टी संशयामुळे तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता दिसून येते. संशय म्हणजे एखादी गोष्ट नीट होणारच आहे की नाही, मला एखाद्याने सल्ला दिलाय तो मला योग्य आहे की नाही, असे संशय तुम्ही घेऊ नका. एकदा तुम्ही अमुक माणसाचा सल्ला घ्यायला जाताय याचा अर्थ काय, त्याच्यावर तुमचा विश्वास आहे म्हणूनच जाताय. तर त्यांनी दिलेला योग्य सल्ला जो आहे तो पाळण्याकडे आपण प्रयत्न करा. कारण त्या संशयाचं भूत जर एकदा बसलं तर आपला वेळ आणि पैसे दोन्ही व्यर्थ खर्च होतील. म्हणून अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतः करा असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. पूर्वार्धामध्ये जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्या. कारण पूर्वार्ध तुम्हाला या महिन्याचा जो आहे तो विशेष लाभदायक म्हणता येईल. एखाद्याला नवीन फ्लॅट विक्री करायची असेल तर ती सुद्धा या महिन्यात होऊ शकते. त्यातून चांगला लाभ सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. तर अशा व्यवहाराकडे लक्ष द्या. दावा लावणं, कोर्टात जाणं हे या महिन्यात जमणार नाही. त्यामधून योग्य प्राप्ती किंवा आपल्याला त्याचं फळ जे आहे हवं तसं मिळणार नाही. त्यामुळे कोर्टात जाणे किंवा कोर्टातून एखादी ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करणे या गोष्टीत निरर्थक प्रश्न, आपले पैसे आणि वेळ वाया घालवू नका. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात तुम्ही संकल्प केला आणि ती गोष्ट लगेच झाली असं होणार नाही. म्हणून संकल्प तुम्ही असा करा, हे माझ्या मनात आहे, हे मी करणार आहे, जेव्हा होईल तेव्हा होऊ दे असं म्हणा. म्हणजे मग ते योग्य वेळेला होईल. पण तुम्ही एखादी गोष्ट वेळेत करण्यामागे जर मागे लागलात तर ती होईल अशी बिलकुल खात्री नाही. म्हणून तुम्ही काय करायचं, ते करण्याचा प्रयत्न सुरू करायचं, जेव्हा होईल तेव्हा होईल ही धारणा मनामध्ये ठेवा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की अभ्यास करणारी, विद्याभ्यास घेणारी जी मुलं आहेत त्या तरुणांना हा महिना जो आहे तो आपल्या स्वबुद्धीने, स्वविचाराने पुढे जाता येण्यासारखा महिना आहे. आपली बुद्धी जे काही सांगेल, आपलं मन जे काही सांगेल तेच तुम्ही करा. मित्रमंडळी काय करतायत त्याच्यावर तुम्ही अवलंबून राहू नका असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. उत्पन्न मी सांगितलं, पूर्वार्धामध्ये चांगलं उत्पन्न आहे, उत्तरार्धामध्ये थोडी काळजी घ्या. आपण स्वतः आणि आपलं कुटुंब जे आहे त्या कुटुंबाकडे योग्य वेळ देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. विशेषतः समारंभ, कौटुंबिक समारंभ अशा काही ज्या गोष्टी येतात त्यावेळेला आपल्या काही गोष्टी गहाळ होणे म्हणजे मिसिंग होणे असं दिसून येतं. अलंकार किंवा दागिने अशा गोष्टी थोड्याशा या महिन्यात जपून वापरा.
कारण त्या कुठेतरी हरवण्याची शक्यता दिसून येते. मोबाईल आजकाल सगळेच लोक वापरतात, म्हणून काही खर्चिक मोबाईल असतील त्यांनी त्या मोबाईलकडे जर जास्त लक्ष द्या, ते गहाळ होण्याची शक्यता यामध्ये दिसून येते. उत्पन्न जे आहे ते तुमचं व्यवस्थित आहे, त्यामध्ये खूप काही बाधा दिसत नाही. वृश्चिक राशीच्या व्यक्तीने या महिन्यात रोज शिवकवच वाचावं, किंवा शिवकवच जर त्यांना जमत नसेल तर महिम्न स्तोत्र वाचावं. आपल्या श्रद्धा ॲपवर हे दोन्ही उपलब्ध आहे, तर ते तुम्ही वृश्चिक राशीच्या व्यक्तीने रोज वाचा, म्हणजे या ज्या आहेत त्या तुमच्या कमी होतील. हे होतं वृश्चिक राशींचा मार्गदर्शन.